विकत घेतलं तेव्हा फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व कळलं. विकत घेतलं तेव्हा फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व कळलं. वाटलं इतकं सारं फुकट मिळालं, पण त्याचा आनंद घ्यायचं राहिलं. आता विकत घेतलंय तर फार जपावं लागेल. कष्ट, पैसा, त्रास सगळ्यानंतर हे मिळाले. खूप वेळानं मला फुकट मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व कळाले. नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं खूप सारं स्वागत. बऱ्याच वेळेला असं होतं आहे की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देवानं, निसर्गानं फुकट दिलेल्या आहेत, पण त्याचा आनंद घ्यायचं राहून जातं आहे. आणि मग नंतर कधीतरी असं वाटतं आहे, जन्म मिळाला आणि कळू लागल्यापासून हव्या असणाऱ्या व्यक्तींच्या आणि गोष्टींच्या आणि वस्तूंच्या मागं मी पळायला लागले. त्या गोष्टीतून सुख, ह्या व्यक्तीपासून सुख, ती व्यक्ती महत्त्वाची, ही व्यक्ती महत्त्वाची. मग त्या व्यक्तींना खुश करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करणं आपल्याला महत्त्वाचं वाटू लागतं. पण आयुष्यभर कधीच कुणाला खुश नाही करू शकत. हे कळल्यावर समजतं आहे, या व्यक्ती, या गोष्टी मी इतक्या महत्त्वाच्या मानल्या की देवानं दिलेल्या खूप महत्त्वाच्या गोष्टींवर मी लक्षच नाही दिलं. परमेश्वराने दिलेल्या या गोष्टींना मी महत्त्वच दिलं नाही. कारण काय? कारण या गोष्टी मला फुकट मिळाल्या आहेत. निसर्गातले नदी, नाले, डोंगर, त्यांचं सौंदर्य, देवानं दिलेले सुंदर अवयव, ज्यांच्या आधारावर सर्व काही आपण मिळवू शकतो. हवा, पाणी, प्रकाश, या गोष्टी ज्यांच्या आधारावर आपण जीवन जगू शकतो. त्यांचे कधीच उपकार नाही मानले. त्यांच्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी आपण कधीच नाही धडपडलो. ज्यांना खुश ठेवण्यासाठी धडपडलो ते या सर्वांपेक्षा खूप महाग होते का? की देवाने दिलेल्या सुंदर अवयवांना सुदृढ, सक्षम, सुंदर बनवण्यासाठी धडपडणं खूप कठीण होतं का? देवानं दिलेलं सुंदर निसर्गातलं सौंदर्य अनुभवणं खूप कठीण होतं का? नाही. पण त्यांचं महत्त्व नाही वाटलं देवानं आणि निसर्गानं, कारण ते आपल्याला फुकट दिलं आहे ना. फुकट मिळालेल्या गोष्टींचं महत्त्व कसं असणार? अंतर्मन बऱ्याच वेळा म्हणतं, अगं थांब, थोडा श्वास घे, थोडं बोल स्वतःशी, जबाबदारी घे स्वतःची. पण दुसरी जबाबदारी म्हणते, नको, काम उरकून घेऊ आधी, मग नंतर स्वतःची जबाबदारी. सगळी कामं जिथल्या तिथं व्यवस्थित झालं की कुणाचं लक्ष जात नाही. पण एखादं काम राहिलं तर मात्र सगळेजण सांगतात, अगं हे राहिलं आहे ना, कसं दिसतंय ते. मग असं बोलत असताना सर्वजण आपण स्वतःकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण लोकांनी अरे वा असं म्हणावं म्हणून दिवस रात्र धडपडत असतो. पण प्रत्येकजण प्रत्येक वेळी खुश नाही होऊ शकत. प्रत्येकानं प्रत्येक वेळी आपली स्तुती करावं म्हणून धडपडणं, हे नंतर मग समजते की हे चुकीचं आहे. ज्याच्यावर आपण प्रेम करतो किंवा ज्यांना आपलं मानतो त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करण्यात धडपडतो. पण कितीही धडपडलो तरी कायम आपल्याकडून कुणी नाही समाधानी होणार, कायमस्वरूपी कुणी नाही खुश होणार. मग जबाबदाऱ्या त्यांच्याविषयीच्या टाळायच्या का? नक्कीच नाही. पण फुकट मिळालेल्या आपल्या क्षणांमधले काही क्षण आपल्यासाठी जगणं नाही सोडायचं. फुकट मिळाले म्हणून किती त्या शरीराला राबवायचं, त्याला पण थोडी विश्रांती द्यायची. म्हणजे काय करायचं, सारखं बेडवर पडून राहायचं का? नाही, त्यालाही कष्ट द्यायचे. पण त्या कष्टाचं स्वरूप असं असावं की शरीराची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्याला अशा पद्धतीनं झिजवू नका की परत आयुष्याच्या शेवटी वाटेल की देवानं फुकट दिलेलं हे शरीर आणि खूप साऱ्या गोष्टी ज्याचा आनंद घ्यायचं राहून गेलं, का फुकट मिळालं म्हणून त्यांचं महत्त्व आम्हाला कधीच नाही कळलं. कदाचित माझ्या आईलाही शेवटच्या क्षणी असंच वाटलं असावं, असं वाटलं आज, म्हणून हा लिहिण्याचा घाट घातला. आईनंही असंच सर्वांसाठी आयुष्य झिजवलं, पण शेवटी वाटलं असेल नंतर तिला, सगळ्यांसाठी सगळं केलं पण स्वतःसाठी जगायचं कायम राहिलं.